टोकदार झाड आहेत. तो काही साहब खतरनाक. जशी जशी ही चढाई श्रेणी खूप कठीण होत चालली आहे. जय शिवराय मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या गडवारी लय भारीच्या या सिरीजमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपण एका दुर्गावरती चाललो आहे. त्या दुर्गाचं नाव म्हणजेच दुर्ग मोरगिरी. मोरगिरी हा पावना धरण वगैरेच्या भागात येतो आणि गिरिदुर्गाचा हा ट्रेक आहे ज्याची की चढाई श्रेणी थोडी कठीण आहे आणि तीच चढाई करण्यासाठी आपण निघालो आहे. इथं बेस विलेज आहे जांभुळे गाव म्हणून. त्या जांभुळे गावाजवळ आपण बाईक पार्क केलेली आहे आणि गडाची जी वाट आहे ती काय आम्हाला सापडत नाही आहे सध्याला. अंदाजे आम्ही चाललो आहे जिकडं दिसतंय, जिकडं पाऊलवाट वगैरे दिसतंय त्या दिशेनं आम्ही चाललो आहे. आशा करतो की कसं तरी गड पायथ्याला आम्ही जाऊन पोचावं. या हिवाळ्यामधल्या रविवारच्या ह्या मंगल सकाळी आपण या मोरगिरीला भेट देण्यासाठी आलो आहे. आणि मोरगिरी हा खूप अंडररेटेड गड आहे आणि अंडररेटेड गड असल्यामुळं या गडाची जी वाट आहे या वाटेसाठी इथं काही खुणा वगैरे पण केलेल्या नाही आहेत. आपण ट्रेक सुरू केला आहे बऱ्याच वेळचा, पण रस्ता आपल्याला सापडत नव्हता. माझा सवंगडी, माझा सुम्या आणि आम्ही शोधत होतो वाट. कुठेतरी कन्स्ट्रक्शन साईट आहे इकडे, त्या वाटेवर पण आम्ही गेलो होतो. पण एक ट्रेकिंगचा अनुभव, त्यामुळं पाऊलवाट जशी आम्हाला दिसली पूर्ण अंधुक अशी वाट आहे. म्हणजे वर्दळ नसल्यामुळं इथं वाट काही दिसत नाही सहसा. आम्ही या दाट जंगलामधून पुढं चालत आलो आणि आता आम्हाला ही वाट लागलेली आहे. ही वाट शोधता शोधता आमची वाट लागली आहे. पण आता आम्ही खरं या गडाच्या वाटेवरती येऊन पोचलो आहे, कारण इथून वरती खडी चढाई दिसती आहे जी की गडाच्या बुरुजाकडे घेऊन चालली आहे. आणि वरती पण काही ट्रेकर मंडळी आहे ज्यांचा आवाज आमच्या कानावरती येतो आहे. त्यामुळं आम्हाला थोडी पॉझिटिव्हिटी मिळाली की वाट तर हीच आहे आणि आपण या वाटेने जाऊ शकतो. बऱ्याच दिवसांनी म्हणजे तब्बल 90 दिवसानंतर मी पहिला ट्रेक करतो आहे माझा. आणि 2025चा हा माझ्या शेवटच्या काही ट्रेकमधला एक ट्रेक आहे. आणि माझा हक्काचा, माझ्या विश्वासातला माझा जोडीदार, माझा सुम्या नेहमीप्रमाणे आपल्या एका फोनवरती रेडी झाला आहे. फोनची पण गरज नाही पडली, फक्त सांगावं लागलं सकाळी 7ला रेडी राहायचं आहे, आपल्याला जायचं आहे. असाच आम्ही दुभादार कलावंतीन दुर्गाचा ट्रेक केला होता आणि त्याच प्रकारे हा पण ट्रेक करतो आहे. चढाई श्रेणी याची खरंच कठीण आहे, कारण पुढं जाताना आम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागणार आहे. तो पुढचा भाग राहिला. पण सगळ्यात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे अशा अनोळखी गडाला भेट देणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि अशा ठिकाणी खरंच जीव खूप सांभाळावा लागतो. कारण काही हानी झाली तर वाचवायला पण लवकर कोणी येऊ नाही शकत, असं हे लोकेशन आहे. पण असो, त्या गोष्टीची भीती नाही आपल्याला बस आपल्या आठवणी जोडायच्या आहेत. वय रे सुम्या, आहे की नाही? वय नाही, सुम्याचा जीव आत्ताच मोठीत आला आहे, कारण खूप दिवसानंतर तो पण चढाई करतोय. वाट बघू शकता तुम्ही, पूर्ण मुरुम आहे, मुरुम. येणाऱ्या सतत पावसामुळं हा पूर्ण माती जी आहे ही पूर्ण भुसभुशीत झालेली आहे, पूर्ण भुगा झालेली आहे. त्याच्यामुळं एका ठिकाणी पाय जरी ठेवला तरी पाय स्लिप होतो आहे. त्याच्यामुळं ट्रेक सुरू करून जास्तीत जास्त 7 ते 8 मिनटं झाले असतील मूळ ट्रेक सुरू करून. पण जी व्हर्टिकल क्लाइम्बिंग आहे इथं आणि जी खालची जमीन आहे याच्यामुळं आत्ताच दम लागतो आहे आम्हाला. पण असो, आता सकाळचे 8 वाजलेत, आरामात ट्रेक होतो आहे आपला. हळूहळू कवर करूयात आपण. सो लेट्स गो. एक 4-5 मिनटाची ही जंगल पॅच कट केल्यानंतर आपण आलो आहे
पहिल्या टर्नवरती इथं मागच मोरगिरीच्या पठारावरती जाण्यासाठीचं बोर्ड आहे आणि या ट्रेकला आपल्याला जागोजागी असे नेव्हिगेटर्स बघायला मिळतात. म्हणजे जे की ट्रेकर मंडळी आपल्या आधी भेट देऊन गेलेले आहेत त्यांनी अचूक वाट मिळावी आणि कोणाचीही दिशाभूल होऊ नये त्यासाठी असे इथं फडके बांधलेले आहेत आणि हे फडके जागोजागी आहेत. आता तिथं मागं होतं इथं सुद्धा आहे. कोणी रुमाल बांधलेत, कोणी चिंध्या बांधल्यात, जे दिसल ते बांधलं आहे. कारण एका ट्रेकरची भावना दुसरा ट्रेकरच समजू शकतो की दिशाभूल झाल्यावरती काय काय सोसावं लागतं. आणि हा माझ्या मागचा पूर्ण परिसर खतरनाक आहे. नज़ारे बहुत अच्छे मिलने वाले हमें आज. ही खालची कठीण श्रेणी पार करून आपण या पठारी भागावरती आलेलो आहे. हा मागच्या बाजूला गडाचा बालेकिल्ला आहे आणि मी जास्त दमलो होतो सुम्यापेक्षा. खरंच आज मला जास्त दम लागतोय हे मी ॲग्री करतो. तर दमून मी या पठारावरती बसलेलो होतो आणि इथून जो परिसर नजरेस पडतोय त्या परिसराबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. आता हा माझ्या मागं जो आहे हा आहे आपला मोरगिरीचा पठार, ठीक आहे. आणि आता मी पूर्वेला तोंड करून बसलोय. आता इथून आपल्याला जो दिसतोय हा समोरच आहे कोरीगड. त्या कोरीगडच्या हा इथे जो ब्लर दिसतोय हा म्हणजेच दुर्ग तैलबैला. या तैलबैलाच्या डाव्या बाजूला इथं दिसतोय आपल्याला किल्ले घनगड. पुन्हा कोरीगडच्या जर उजव्या बाजूला इथं बघितलं तर हा आहे अंगाई किल्ला, जो की मुळशी धरणाचा इथला जो परिसर आहे त्या परिसराला कव्हर करतो. हा आहे तो अंगाई. आणि माझ्या पश्चिमेला आपल्याला विसापूर, लोहगड, तुंग आणि तिकोना हे 4 दुर्ग नजरेस पडतात. आज थंडीमुळं धुकं जास्त आहे त्यामुळं इकडचा परिसर तर जास्त नजरेत येत नाही आहे. पण हे समोरचे जेवढे दिसले हे मी तुम्हाला सांगतोय. आणि इथं आपल्या सुम्याची फुल मरमर चालू आहे की त्याला बेस्ट शूट मिळावा, एखादा भारी क्लिक मिळावा दुर्गचा. बस हाच आमचा प्रयत्न आहे. तर पुरे झाली विश्रांती, आता पुढचा भाग आपण कव्हर करूयात. तो पठारी भाग मागं सोडून आम्ही पुढचा भाग गाठतोय. इथं थोडा फोटोशूट वगैरे पण केला आहे आणि इथं एवढ्या जोराची हवा सुटलेली आहे त्यामुळे आम्हाला उन्हाचा काही आतापता लागत नाही आहे. आणि हा इकडचा गडाचा हा पूर्ण कर्व शेपमध्ये, म्हणजे हरिश्चंद्रगडाचा जो कोकणगड आहे चंद्रकोर आकाराचा, ही दरी तशीच आहे इथली. आणि खाली एकदम खोल आहे, म्हणजे जास्तीत जास्त 150-200 फूट असेल, त्यापेक्षा जास्त खोल नाही आहे. पण तरी पण इथं दरी असल्यामुळं खूप जोराची हवा येते. आम्ही आत्तापर्यंत आम्ही जे चढून आलो आहे तो तर फक्त ट्रेलर होता असं समजायला पाहिजे. कारण ती छोटीशी चढाई पार करून आम्ही हा पठारी भाग तर आता कव्हर करत आलो आहे. पण आता समोर दिसतोय हा मुख्य मोरगिरी. आम्हाला इथे पोचायचं आहे आणि त्यासाठी हे एवढं दाट जंगल आम्हाला पार करायचं आहे. आणि असं जंगल पार करणं म्हणजे 90% दिशाभूल होण्याचे चान्सेस. त्यामुळं मी आता मोबाईलमध्ये कंपास वगैरे लावेल, कारण आपल्याला उत्तर पूर्वला जायचं आहे. बस तो एकच पर्याय आपल्याला दिशा लक्षात ठेवण्यासाठी. आणि ही इथं खिंड आहे बघा. हे मागचा जो भाग दिसतोय ही पूर्ण खिंड आहे. म्हणजे इथं या 2 डोंगरांचा जुडलेला भाग आहे इथं. आणि इथून खोल दरी आहे. हा पाण्याचा प्रवाह वगैरे इथून आपल्याला कळतं येते. आता दुसऱ्या पठारावरचं आपल्याला दाट जंगल लागलंय. इथं अशा काड्या आहेत या की पावला पावलाला अडकतोय आपण. इथून खरंच जपून पाऊल ठेवणं गरजेचं आहे. कारण बघा हा आजूबाजूचा परिसर, बऱ्याच ठिकाणी एवढं दाट जंगल आहे की सूर्याची किरणंसुद्धा खाली येत नाही आहेत.
या पाय वाटेमधले ही झाडी बघा, हे डोक्याच्या वरपर्यंत चालली आहे. एवढी दाट झाडी आहे इथं, कारण वर्दळच नाही आहे. आणि हे छोटे छोटे काटे आहे त्या झाडांना, ते खरे पायाला खूप टोचत आहे. पायाला म्हणजे हे असे टोकदार झाडं आहेत आणि हे पूर्ण ह्या पॅन्टच्या वरतून असे लागत आहे. फील होतं आहे आतमध्ये की अशा खूप साऱ्या सुया एकसोबत टोचल्यासारख्या. आता मी बॅग समोर घेतो आणि ही बॅग अशी धरतो, म्हणजे माझा ॲटलिस्ट थोडा तरी बचाव होईल, कारण खूप वेळचं मी सहन करतो हे. चलो, यासाठी तरी बॅग कामं आली. आणि इथं आम्हाला काय मिळालं बघायला, राजमुद्रा. ओ भाई साहब, खतरनाक. हे अनपेक्षित होतं. अशा ठिकाणी खरंच मन खुश झालंय, खुश. खतरनाक. आपल्या हिंदवी स्वराज्याची राजमुद्रा. ज्या ठिकाणी आत्ता आपण राजमुद्रा बघितली, त्या राजमुद्रेपासून डाव्या बाजूला एक छोटंसं बोर्ड लावलेलं आहे. त्या बोर्डवरती दिशा दाखवलेली आहे. त्या दिशेने आता आपण वरती आलो आहे, म्हणजेच डाव्या बाजूने या निमुळत्या वाटेने आपण वरती आलो आहे. आणि इथं जागोजागी असे निशाण वगैरे केलेले आहेत की जेणेकरून कुणाचीही दिशाभूल होऊ नये. आणि हाच पॅच कवर करून आता आपण मुख्य सुळक्याच्या खाली जाणार आहे. आणि तिथं थोडा रिस्की पॅच आहे असा गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलेलं आहे. काही आजोबा वगैरे बसलेले होते तिथं खाली, म्हणजे आपण म्हणतो पारावरती काही गावातले ग्रामस्थ बसलेले होते. जसं जसं मुख्य सुळक्याच्या जवळ येतो आहे तशी तशी ही चढाई श्रेणी खूप कठीण होत चालली आहे. कारण वरतून येणाऱ्या पाण्याच्या ओघाने जी ही वाट बनलेली आहे, बस तीच वाट आहे वरती जाण्याला. आणि आता कुठं सूर्यदेवाचा प्रकोप आमच्यावरती वाढत चालला आहे, त्यामुळं थोडी कठीणाई आम्हाला वाटते आहे, पण ते काही मॅटर करत नाही. आणि हे बघा, दिसत असेलच, ये है हमारी मंजिल. तो मागचा पठार बघून तुम्हाला कळत असेल की आपण किती वरती आलोय. आणि त्या पठाराच्या खाली पण 200 फूट खोल दरी आहे. कसला स्ट्रेट पॅच आहे. इकडं जर बघितला तर डायरेक्ट खाली दिसतंय. आणि आम्ही या भागाला कवर करून आलोय. आणि इथून जर बघितलं तर डायरेक्ट असा चढाव्या, हा इथूनच ही अशी वाट आहे. आणि तो आपला मेन पॉइंट आहे तिथे. लेकिन वहाँ तक जाते जाते ना, ये हृदय ना, हृदय ऐसा हाथ में आ जाएगा. याचं तोंड बघताय तुम्ही, याचे हावभावच खूप काही सांगून जात आहे. यासाठी मला शब्द मांडायची गरज नाही आहे. सुम्या, जिवंत असेल ना वर. दुःख है, आतून लय दुःख है. ये लड़का मेरे को हंस रहा था, लेकिन अब ये मेरे पीछे है. इस बात का मुझे घमंड है. की जसं की मी आत्ता 2 मिनटापूर्वी सांगितलं होतं की एका ग्रामस्थाने आम्हाला एका कठीण पॅचबद्दल सांगितलं होतं. तो कठीण पॅच म्हणजे हा इथं आलेला आहे. आणि इथं फक्त एकच दोरी बांधलेली आहे. आमच्या गावाकडच्या भाषेत चराट म्हणतात त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात रे? चरी. वरी, हात पकड. चरी बांधलेली आहे, कारण हिची एवढी गरज आहे इथं. हा बघा, हा कसला पॅच आम्ही कवर करून आलो आहे. आणि इथून डायरेक्ट खाली दरीच आहे. म्हणजे
गया तो गया, गया तो उधर गया, गया के पास. खतरनाक आहे. आणि हा खरा पॅच आहे जो की त्या आजोबांनी आपल्याला सांगितला होता. तर सुमित, मी जाऊ का तू जातो? मी जाणार, मला माहिती आहे तू मलाच पाठवणार. सुमितच्या निर्णयानुसार पहिले मी ही श्रेणी पार करणार आहे. सो लेट्स गो. बघूयात, मी प्रयत्न करेन ही दोरी न धरण्याचा. पण इथं खरंच एक चुकी म्हणजे जीव गेलाच. जवळजवळ 85 अंशाचा हा चढ असेल. ही ती चढाई आहे आणि इथून वरती पण तशीच आहे पूर्ण. मी सुमितला येऊ देतो इथपर्यंत, मग मी पुढचा भाग बघतो, कारण माझा कचरा माझी जबाबदारी. तर सुमेने हा भाग तर कवर केला आहे. आता इथून थोडं पुढं जाऊयात आपण. आणि आता इथं खरं तर एखादी मूळ पकडायची गरज आहे, कारण पूर्ण माती आहे ना. सुमेत याच्यावरती डिपेंडंट राहू नको पूर्ण, आणि जास्त लोड देऊ नको त्याच्यावरती. एक आईच्या गावात, अरे भाई यही तो है असली थ्रिल. हे बघा, इधर है और इधर है, और यही है सुकून. इथून जो मुख्य टोक दिसतोय गडाचा, हा पूर्ण असा अंगावरती आल्यासारखा दिसतोय इथं. आणि बस हा एवढाच रिस्की पॅच जरा आता आपल्याला कवर करायचा आहे, कारण आतापर्यंत तर बेस्ट लेवल होतं. खरं ॲडव्हेंचर आता आहे. आणि ही चढाई पण एक 85 डिग्रीच्या जवळपास आहे. सो हां नाही, ती आपण खाली फेकू ना. इथं 2 दोऱ्या आहेत ॲक्च्युली, एक ही आणि दुसरी कोणीतरी वरती ओढली तर वरती सोडलेली. तर आता मी वरती गेल्यावरती खाली फेकतो किंवा सुमित फेकल. तर दरवेळेसप्रमाणे मीच जातो पुढं. बळीचा बकरा एकच असतो. बळीचा बकरा मीच आहे, कारण हे असे मित्र आहेत माझ्या आयुष्यात. पूर्ण वेट जे मला या खडकावरती टाकावं लागतंय, कारण इथं हवा खूप जोराची चालू आहे. ही दोरी इथे जी इथं वरती सोडलेली आहे. आता ही दोरी खाली फेकतोय मी. जिथपर्यंत गेली तिथपर्यंत. वेट 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 वेट. बाप रे बाप, हा खरा कठीण पॅच आहे. आणि इथं मी जस्ट होल्ड केली दोरी की वेट जाऊ नये. ज्यावेळी आपण या अशा ट्रेलमधून पास होतो, म्हणजेच आपल्यावरती आता पूर्ण खडक आहे आणि इकडे पूर्ण दरी आहे, अशा ठिकाणी सगळ्यात मोठी रिस्क असते ती वरतून पडणाऱ्या दरडची. दरड म्हणजे सतत येणाऱ्या पावसामुळं हा जो खडक एवढ्या वर्षांपासून या गोष्टी सहन करतोय, हा पूर्ण ठिसूळून जातो. आणि
तो खडक कधी खाली कोसळल याची काहीच गॅरंटी नसते. आम्ही सरसगडला गेलो होतो त्यावेळेला माझा एक मित्र खूप बचावला होता याच्यामुळं. सो अशा ठिकाणी जास्त वेळ थांबायचं नाही आणि पावसाळ्यात तर अजिबात रिस्क घ्यायची नाही, कारण अति पावसामुळं तसे अपघात जास्त होतात. आणि इथं त्या ग्रामस्थांनी सांगितलं होतं, त्यांची कुलदेवी असं काहीतरी त्यांनी सांगितलं होतं. ग्रामदैवत जी आहे ती बहुतेक या मागच्या गुफेमध्ये तिचं मंदिर आहे असं मी ऐकलं होतं एका आजोबांकडून खाली. सो तेच इथं असेल, कारण इथं बऱ्याच ठिकाणी गंध वगैरे लावलेला आहे. त्यात इथं लोखंडी पायरी दिसते जी की वरच्या बुरुजाला जोडते, पण तो जरा कठीण भाग आहे. सो बघूयात, ट्राय करून जाऊयात तिथे. आता हा मागचा जो खडक आहे इथं 2 भाग झालेले आहेत ऑलमोस्ट, आणि येणाऱ्या काळात 100% ही दरड कोसळणारच खाली. त्यावेळी कदाचित या दुर्गाला भेट देण्यासाठी लोकांना परमिशन नसेल असा आमचा अंदाज आहे. आता मी या खडकाजवळ आलो आहे. माझ्या मागं तर तिथं लोखंडी पायरी दिसते, पण इथं पण मला जरा पाऊलखुणा दिसत आहेत. सो सुमित माझ्यापर्यंत येईपर्यंत मी जरा इथं ही वाट बघतो, ॲटलिस्ट कुठे चालली आहे. पण हे काही कळायला मार्ग नाही. इथं हे मागं असं जागोजागी दगडाला लावलेलं आहे सेंदूर वगैरे. जर दिसत असेल तर वरती दरड वगैरे अडकलेली आहे. वरती वाट नाही आहे जाण्यासाठी. इथून जस्ट इथपर्यंतच होतं जे आहे ते, आणि हे वरतून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने घळ बनलेली आहे. तर चला, स्वर्ग काही दूर नाही. आता स्वर्ग म्हणजे सह्याद्रीचा जेव्हा केव्हा आम्ही एखादा गड पूर्णपणे सर करतो त्याचं सर्वात शेवटचं टोक म्हणजे आमच्यासाठी स्वर्गाचीच महत्त्व राखतो. आमच्यासाठी स्वर्गाचंच महत्त्व राखतं, त्यामुळं मी तसं म्हटलो. खरंच इथून आलो आहे, भरोसा होत नाही आम्हाला. कशा कशा प्लेसेसला चाललो आहे. ठीक आहे, इथं आणखी एक दोरी आहे तिच्या साह्यानं आपण वर जाऊ शकतो, पण आहे खडक. आणि इथं आणखी एक पाण्याचं टाकं आहे, आणि इथं देवीचं मंदिर आहे. थिंक आई जाख माता लिहिलेलं आहे तिथे सेंदूरने, आई जाख माता. इथं पाण्याचं टाकं पण आहे कोरलेलं, आणि खाली इथं देवीचं आहे आय थिंक. त्या लोकांची, जसं मी सांगितलं की ग्रामस्थांचे ग्रामदैवत आहे. और यहाँ से आगे जाना है अभी. मागं ही लोखंडी सीडी 4 पायऱ्यांची, आणि खाली ही दरी. सो लेट्स डू इट. कठीण चढाई नंतर सुखरूप आपण गडाच्या मुख्य माथ्यावरती आलेलो आहे, म्हणजेच बालेकिल्ल्यावरती आपण पोचलेलो आहोत. मी आणि माझा ढोला ढाला सुम्या. आणि हा आनंद व्यक्त नाही करू शकत मी, कारण आम्ही गाठला आहे तेवढा भारी पॅच आम्ही गाठला आहे. हा सुळका म्हणजे एक बुरुज आहे, ठीक आहे. तर या बुरुजावरती आम्ही टेहाळणी करतो. तर मी गडाचा सारांश सांगून देतो. खरं तर या गडाची उंची जास्त नाही आहे, 3300 फूट हा फक्त समुद्रसपाटीपासून उंच आहे. पण या गडाच्या मुख्य माथ्यावरती पोचायसाठी जी कसरत करावी लागते ना, ती खतरनाक आहे, खतरनाक. म्हणजे तुम्ही समजा एका पॉईंटला गाडी लावली जिथं आम्ही बाईक पार्क केली आहे, तिथून निघून
आम्ही त्याच स्पॉटच्या वरती आलो आहे. पण या पूर्ण मोठ्या पठाराला राऊंड मारून एवढा फिरून आलो आहे आम्ही, जेन्युअनली सांगतो. या दिशेला खाली आम्ही बाईक पार्क केलेली आहे. आम्ही तिथं बाईक पार्क करून पहिले जंगल पॅचने गेलो त्या पठारावरती, जो की ह्या डोंगर रांगेचा शेवटचं टोक दिसतंय. आम्ही त्या पठारावरती होतो. त्या पठारावरतून आम्ही असं चालत आलो आहे. या जंगलला पार करून आम्ही या दिशेला इकडं गेलो आहे त्या पठारावरती. त्या पठारावरतून वाट आहे जी की ह्या मुख्य बुरुजाच्या पलीकडच्या बाजूने पूर्ण खडकातून कोरून वरती येते. आणि त्याच वाटेतून तो खडतर प्रवास करून आपण पुन्हा आलो आहे आता या बुरुजावरती. म्हणजे किती हा मोठा फेरा आहे मोरगिरीचा. कारण सुखरूप ट्रेकसाठी हे गरजेचं आहे. हा तर झाला इथपर्यंतचा प्रवास. आता मी या गडाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेला आहे. गड बांधण्यात आलेला आहे याचा अर्थ असा नाही आहे की गडावरती आल्यावरती तुम्हाला इथं तटबंदी दिसेल किंवा बुरुज दिसेल किंवा प्रवेशद्वार दिसेल, असला काही इथं प्रकार नाही आहे. हा गड म्हणजे एक वॉच टावरच समजायचा. कारण आता ह्या गडावरून जर आपण पूर्वेला बघितलं तर जसं मी आधी सांगितलं, कोरीगड आहे, घनगड आहे, तैलबैल आहे, त्यानंतर अंगाई फोर्ट आहे, त्यानंतर मुळशी धरण आहे. तो भाग आपल्याला पूर्वेला दिसतो. आणि जर इथून पश्चिमेला बघितलं म्हणजे आमच्या मागच्या बाजूला, तर आमच्या मागच्या बाजूलाच आपल्याला विसापूर दिसतो, त्यानंतर तिकोना दिसतो, तुंग दिसतो, त्यानंतर आपला लोहगड आहे. असे हे 4 दुर्ग आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर हे खालीच जे मागच्या बाजूला दिसतंय हे पूर्ण पावना धरण आहे. या पावना धरणाच्याच खाली तिथं पावना कॅम्पिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या भागात होतात. असा हा पूर्ण परिसर आहे. शिवाजी महाराजांच्या काळात तर हा गड ॲज अ वॉच टावर वापरला गेला. त्यानंतर जेव्हा पेशव्यांची सत्ता आली, म्हणजे इसवी सन 1800च्या काळामध्ये जी पेशव्यांची सत्ता आली, त्या काळामध्ये या गडाचा उपयोग छावणी म्हणून करण्यात आला. त्यावेळी पूर्ण सैन्य इथं राहावं असा याचा वापर केला गेला. कारण ह्या गडाला पूर्वेला पण आणि दक्षिणेला पण एवढं मोठं पठार लाभलेलं आहे की ज्याच्यावरती 1.5-2 लाख सैन्य सहज राहू शकतं. एवढा मोठा या गडाचा घेरा आहे. आणि हा मुख्य बालेकिल्ला जो की या गडाचा मुख्य भाग आहे. आणि या भागावरतून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण 4ही दिशेला पूर्ण स्पष्ट दिसेल एवढी लांब दूरदृष्टी जाते. त्यामुळंच कदाचित हा सेंटर पॉईंट धरला असेल. कारण इथून मला पूर्वेला पण लक्ष ठेवता येतं आहे, इथून आपल्याला पश्चिमेला पण लक्ष ठेवता येतं आहे. सेफ परिसर असा हा पूर्ण परिसर राखता येतो. आणि इथून जर बघितलं तर हा पूर्ण खडकही आपल्या नजरेत येतो. खूप आनंद आहे. आणि एवढी फ्रेश हवा आहे इथं. आता 12 वाजले दुपारचे, तरीसुद्धा काहीच ऊन जाणवत नाही आहे. कारण पूर्ण आभाळ आहे इथं. म्हणजे आम्ही समुद्रसपाटीपासून एवढं उंच आहे की पूर्ण धुक्यांमध्ये आम्ही सध्याला. सो इथं थोड्या वेळ विश्रांती करूयात. सोबत आणलेलं फरसाण वगैरे पण आपल्याला खायचं आहे. सो चला थोडी पोटपूजा करून घेऊयात. तर दरवेळेसप्रमाणे आम्ही सावली शोधली आहे या बालेकिल्ल्यावरती. आणि आम्ही फरसाण वगैरे पण घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपल्याकडे ब्रँड आहेत कमल काकूच्या हातचा बनवलेला मुरमुरा, चिरमुरा, महालक्ष्मीचा काय फरसाण. या सुम्यासाठी स्पेशल मैसूर पाक आणलाय मी. मैसूर दिस इज अ लाय. ई देख लो मैसूर पाक. तो आपण बालेकिल्ल्यावरती आलोय हे तर तुम्हाला माहितीच आहे. या ठिकाणी फरसाण वगैरे खाऊन पण आपलं झालंय. म्हणजेच एकंदरीत आपली पोटपूजा पण झालेली आहे. आपल्या सुमित दादाची शांतपैकी झोपण कंप्लीट झालेली आहे. आणि आता वेळ झाली आहे गड उतार होण्याची. गड उतार होण्यासाठी तब्बल 1 तास आपल्याला लागेल. म्हणजे जो काही भाग आहे आम्ही आणखी एक्सप्लोर करत जाणार आहे. पण जेवढं तुम्हाला दाखवायचं होतं गडाबद्दल तेवढं तर तुम्ही बघितलात ऑलरेडी. आम्ही गड उतार झालो आहे. जवळजवळ 1 तास लागला आम्हाला पूर्ण गड पायथ्याशी येण्यासाठी. आणि आता आम्ही या वाटेवरती येऊन थांबलो आहे जिथं की आम्ही सुरुवातीला रस्ता चुकलो होतो. ही मागच्या बाजूने एक जी छोटी वाट येते, आम्ही ह्या वाटेने भटकत भटकत इथपर्यंत पोहोचलो होतो. आणि खरी वाट जी आहे ती या दिशेला आहे. सुमित जिकडं उभा आहे याच दिशेला ही वाट पुढे गावात जाते. आणि इकडं छोट्याशा या झाडाझुडपांमधून पुढे जाताच हे जंगल पार करून आपल्याला वरती जावं लागतं. तर इथं थोडं भटकलं होतं. पण इथं हा मोठासा एक दगड आहे लँडमार्क म्हणून हे आपण बघू शकतो. याच्या एक्झॅक्ट अपोजिटला
ही छोटी वाट पुढं चालली आहे आणि आता आपण जी खरी वाट आहे या वाटेने गावात प्रवेश करतोय, जे बेस विलेज आहे. अरे बाप रे बाप मित्रांनो, आम्ही ह्या वाटेने पुढे चाललोय. जेन्युइनली सांगतो, तिथं झाडामध्ये काहीतरी होतं. आवाज कसला होता सुम्या तो? पूर्ण गुरगुरल्यासारखं. बिबट्या किंवा असं काही असं गुरगुरतं ना, लिटरली तसा आवाज होता झाडामध्ये. म्हणजे आम्ही आलो त्या वाटेने न जाता आम्ही दुसऱ्या वाटेने चाललो होतो आणि जशी आम्हाला त्या झाडामध्ये तिथं आवाज आला पूर्ण गुरगुरण्याचा, आम्ही स्तब्ध झालो आणि तोंडातून आवाज पण नाही निघाला. आमच्या जंगलामध्ये कुठं काय बघायला भेटेल आणि अनुभवायला भेटेल याची काहीच गॅरंटी नाही. कसं वाटतंय? बाप रे, लिटरली असं ना, दोघांची बी असे ठोके वाढलेले तर द्यायचे ठोके. आता दोघांचा पण स्वाभिमान दुखावला गेलाय आणि आम्ही पुन्हा त्या दिशेला चाललोय. हातात मोठे मोठे दगड घेतल्यात दोघांनी पण आणि चाललोय त्या दिशेला. लेट्स गो, लेट्स सी. ज्या जागेवरती आम्हाला आवाज आला होता आम्ही थोडं मागं गेलो, पण जसं मी सांगितलं की स्वाभिमान दुखावला होता म्हणून एवढे मोठे मोठे दगड घेऊन आलेलो की नाही भाई, देखेंगे अभी जो होगा वो होगा. पण ठीक आहे, आम्ही येईपर्यंत पुन्हा आम्हाला काही नजरेस आलं नाही, पण जो गुरगुराईचा आवाज होता दोघांच्या पण काय म्हणतात त्याला, काळजाचा ठोका ना ऐकू येत होता, ऐकू एकमेकाला. खतरनाक एक्सपिरियन्स वॉज गुड. चला आलो आहे आपण या बेस विलेजला. तर अशा प्रकारे आपला हा मोरगिरीचा ट्रेक उत्कृष्टरित्या झालेला आहे आणि सुखरूप आपण गड पायथ्याशी पण आलेलो आहे. ह्या ट्रेकमध्ये बरीच मजा आली, बराच थ्रिल आम्हाला अनुभवायला मिळाला आणि या थ्रिलसोबतच आपल्या गडवारी लय भारीच्या या सिरीजमध्ये नवीन एक दुर्ग पण ॲड झाला. या गोष्टीचं आनंद मला पण आहे आणि माझ्या सुम्याला पण आहे. तर हा व्लॉग मी इथं एंड करतो आहे. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, नवीन गडावरती, नवीन स्टोरीसोबत. तर तोपर्यंत जय शिवराय, पुन्हा भेटूयात. बाय बाय.